नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. तर आज आपण अशी एक रेसिपी बघणार आहोत जी घरी सर्वजण आवडीने खातात. झटपट होणारा रवा बेसनाचा ढोकळा आणि सोबत मस्त अशी झणझणीत मूग डाळीची चटणीची रेसिपी शेअर केलेली आहे. हा जो ढोकळा आहे सॉफ्ट स्पॉन्जी होतो आणि माझ्या किचन पार्टनर व्ही-गार्ड वायोनिक मिक्सर ग्राइंडरमुळे झटपट आणि परफेक्ट तयार होतो. सर्वात अगोदर बॅटर तयार करून घेऊया. मिक्सर ग्राइंडरच्या वेट जारमध्ये 1 कप जाड रवा, अर्धा कप बेसन, 1 कप आंबट दही, चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर, अर्धा इंच आलं, आवडीनुसार हिरव्या मिरच्या, किंचित हळद, 1 मोठा चमचा तेल आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे. इथे मी माझ्या किचनमध्ये नुकताच नवीन घेतलेला व्ही-गार्डचा वायोनिक मिक्सर ग्राइंडर वापरतोय. जर तुम्ही मला विचाराल की असं काय आहे या मिक्सर ग्राइंडरमध्ये, तर याचे जे ब्लेड्स आहेत ते अल्ट्रा शार्प आहे, त्यामुळे सगळं इव्हनली ब्लेंड होते. गुठळ्या किंवा आल्याचे तुकडे खाली राहत नाही. तर तुम्ही बघू शकता काही सेकंदातच अगदी स्मूथ परफेक्ट फ्लफी असं बॅटर तयार झालेलं आहे. रवा असल्यामुळे याला 10 मिनिटे रेस्ट करण्याकरिता बाजूला ठेवायचं आहे. हे रेस्ट होत आहे तोपर्यंत ज्याही प्लेटवर तुम्ही ढोकळा स्टीम करणार आहात त्याला अगोदर तेलाने ग्रीस करून घ्यायचं. तर इथे मी स्टीमरची प्लेट तेलाने ग्रीस करून घेतलेली आहे. स्टीमरमध्ये पाणी घेऊन हाय फ्लेमवर पाण्याला उकळी येतपर्यंत वाट बघायची. एकदा पाण्याला उकळी आली की समोरची स्टेप करायची आहे. तर हे जे बॅटर आहे यामध्ये 1 चमचा इनो, अर्ध्या लिंबाचा रस आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे. हे तुम्ही लगेचच चमच्याने मिक्स करू शकता किंवा मग मिक्सर ग्राइंडरवर व्हीपची बटन प्रेस करून सोडून द्यायची आहे. फक्त 1 सेकंद फिरवायचं. या मिक्सर ग्राइंडरमध्ये व्हीप बटन सुद्धा आहे, त्यामुळे अगदी जेंटली मिक्स होतं आणि ओव्हर ब्लेंड होत नाही. बॅटर जे आहे अगदी हलकं तयार होतं. लगेचच हे बॅटर स्टीमरच्या प्लेटवर ओतायचं आहे आणि झाकण ठेवून मीडियम टू हाय फ्लेमवर 15 मिनिटे ढोकळा जो आहे वाफवून घ्यायचा आहे. आपला ढोकळा होत आहे तोपर्यंत झटपट चटणी तयार करून घेऊया. या मिक्सर ग्राइंडर सोबत 3 वेगवेगळे जार्स येतात, ड्राय जार, वेट जार आणि चटणी जार. यामुळे बॅटर चटणी एकाच वेळेस करू शकतो. वाट बघायची किंवा भांडी धुण्याची गरज पडत नाही. झणझणीत अशी चटणी करणार आहोत. त्यासाठी अर्धा कप 4 ते 5 तास भिजवून घेतलेली मूग डाळ आहे. यातील पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं. मिक्सरच्या चटणी जार मध्ये निथळून घेतलेली डाळ घ्यायची आहे. यामध्ये आवडीनुसार तिखट, लाल रंग हवा असल्यास काश्मीरी मिरची पूड सुद्धा घालू शकता, चवीनुसार मीठ, 10-12 लसूण पाकळ्या आणि 1 चमचा तेल घालून हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. 1000 वॅट पॉवरफुल मोटार असल्यामुळे मूग डाळ असो, उडीद डाळ असो, इडलीचं बॅटर असो, हा जो मिक्सर आहे अगदी आरामात ग्राइंड करतो. हे थोड्या वेळ असंच फिरवल्यावर एकदा मिक्स करून यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून पुन्हा फिरवून घ्यायचं आहे. हा मिक्सर तुम्ही कंटिन्युअसली 110 मिनिटांपर्यंत वापरू शकता. इडली किंवा मेदूवड्याचं बॅटर करताना मिक्सर जो आहे खूप गरम होतो, पण हा मिक्सर तसा होत नाही. चटणी तुम्ही बघू शकता अगदी स्मूथ टेक्स्चर आलेला आहे, परफेक्ट टेक्स्चर आहे. आवडत असल्यास तुम्ही यावर फोडणी सुद्धा करून घालू शकता. 15 मिनिटांनंतर आपला ढोकळा तयार झालेला आहे. थोडा वेळ गार करून घ्यायचा आणि मग व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार कट करून घ्यायचा. बघू शकता सॉफ्ट स्पॉन्जी असा ढोकळा तयार झालेला आहे. यावर एक फोडणी करून घालायची आहे. त्यासाठी तडका पॅन मध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून घ्यायचं. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा तीळ, आवडीनुसार हिरव्या मिरच्या आणि कढीपत्त्याचे पानं घालून खमंग फोडणी तयार करायची आणि ही जी फोडणी आहे ढोकळ्यावर पसरवून घ्यायची आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. इथे आपला सॉफ्ट स्पॉन्जी लुसलुशीत असा ढोकळा तयार आहे. तुम्ही बघू शकता स्पॉन्ज मस्त आलेला आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त असा ऑप्शन आहे. सर्व करून घेऊया. इथे आपला झटपट होणारा चटपटीत असा रवा बेसनाचा ढोकळा तयार आहे. माझा बेस्ट पार्टनर व्ही-गार्ड वायोनिक मिक्सर ग्राइंडरमुळे कुकिंग जी आहे अगदी सिंपल आणि एन्जॉयबल होते. मी तर एन्जॉय करतोय, तुम्ही सुद्धा करा. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये सांगाल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका.